गुरुनी तर आपल्याला आणलेलं आहे, आपण आलेलो नाही. आणि आपण यायचं म्हणलं तर काय करणार? चॉकलेट असेल तर येणार, आईस्क्रीम असेल तर येणार. आपलं ज्ञान इतरांना जावं ही आपली इच्छा, पण दुसऱ्यांचं ज्ञान आपण घ्यावं ही आपली इच्छा नसते. आणि त्यातलं आमच्या महाराजांचं ज्ञान घेणं म्हणजे फार अवघड गोष्ट आहे. 8 तास बसून राहायला लागतो, ठीक आहे नाही. एक सुंदर वाक्य पंत महाराजांनी गायलंय, बाल उन्मत्त पिशाच्य लीला सहज वाचे दृष्टीला. म्हणजे महाराज पण अडगा म्हणजे काय? 8 तास बसून राहायचं. बाल जेव्हा उन्मत्त होतं तेव्हा काय करतं सांगता येईल? एखादा बाळ उन्मत्त झालं काय होईल? बाळानं सांगा बरं. तुम्ही जेव्हा उन्मत्त होतं तेव्हा आयांची अवस्था काय होती सांगता येईल का? हा, उन्मत्त म्हणजे अवखळ, आयानं न पेलणार असं बाळ जेव्हा होतं. लहानपणी पण असतं, पण हातपाय आपल्याला कशी कशी आई पेलती, शेवटी मध्ये घ्यावं तम भरून तुमच्यापाशी. हा, मला काही ऐकणं झाले पोरं. लहानपणी काय होतं, शरीर अवखळ असतं. काय सांगतोय? लहानपणी शरीर अवखळ आहे, मोठेपणी मेंदू अवखळ बनतो. बरोबर ना? मग लहानपणी आई वडिलांना म्हणते काय की घ्या बाबा हे पेरणं झालंय, पण मोठेपणी समाजाला म्हणलं जातं माझं पोरगा ऐकत नाही. कळतंय का? अशा वेळी सुंदर एक विचार असा करायचा, आपण ज्याला मानतो, कुणाला माना, ज्याला कोणाला मानतो त्याचं किती ऐकतो. काय सांगितलं? आपण ज्याला कोणाला मानतो, आपलं कुणीतरी आपण मानायचं कोणाला नाही, पण आपल्या कोणती मानलं पाहिजे अशी आपली भावना असते. आपण कुत्रा काय पाळतो, तो ऐकतो. मांजर काय पाळतं, ते ऐकतं. पोपट काय पाळतो, तो छान बोलतो आणि तोही ऐकतो. पण त्या सगळ्यांच्या ऐकण्याचं प्रधान कारण काय आहे? अन्नमय कोश. तुम्ही कुत्रा काय सांभाळता? भुंकण्यासाठी. पण कुत्रं तुम्हाला काय सांभाळतं? अन्नासाठी. तुम्ही मांजराला काय सांभाळता? उंदरासाठी, है ना? किडे मुंगी वगैरे काय असतील त्याचं संरक्षण त्या मांजराने करावं अशी तुमची इच्छा असते. पण मांजर तुम्हाला काय सांभाळतं? अन्नासाठी. पोपट पिंजऱ्यामध्ये राहतो, त्याची इच्छा नाही पिंजऱ्यात राहायची, तुम्ही त्या पिंजऱ्यात ठेवता. कशासाठी? तुमच्या सोयीसाठी ठेवता. बरोबर ना? पण एक दिवस या तिन्हीमध्ये आपली वर्णी लागणार बरं का. एक दिवशी आपल्याला कुत्रे बनायला लागणार, एक दिवशी आपल्याला मांजरं बनावं लागणार, एक दिवशी आपल्याला पोपट बनावं लागणार. आणि जे स्वातंत्र्य आपण इतरांचं घेतोय ते आपलं स्वातंत्र्य कोणतरी घेणार, कन्फर्म आहे. काय सांगा बरं? कोण सांगली कन्फर्म? काय सकाळ सकाळ नाश्ता झालाय ना? बर, तुमची इच्छा जायची आहे का जरा मग कुठल्या तरी? ते कन्फर्म अशासाठी आहे की गिव्ह अँड टेक पॉलिसी चालते विश्वामध्ये. आणि जर उदाहरण रामराज्यामध्ये आहे, कृष्णराज्यामध्ये, रामानं कोणाला तरी मारलं, कृष्णाला कोणाला तरी मारलं, है ना? कुत्र्याला लात मारली, कुत्र्याला काय केली? ते म्हणते काळजी करू नको, या जन्मात लात खातो का? कुत्र्या योनीमध्ये गेल्यामुळे जीव कुठं गेला? श्वान योनीत गेला ना. पण जेव्हा तुम्ही श्वान योनीत जाल तिला तुम्हाला माघारी घ्यावी लागेल. ती मी इथेच माघारी. सिद्धांत माहिती आहे तुम्हाला? हा जीवन मृत्यू सिद्धांत आहे. विषय सुंदर आहे, समजून घेतला तर. आजपर्यंत सत्पुरुषांनी आपल्याला सांगितलं रजतम सत्व 3 गुणांचा अभ्यास करायला सांगितलं.
आपण अंगातले जे काढू शकत नाही ते गुण तम आणि रज, बरोबर ना? आणि घेऊ शकत नाही तो सत्वगुण. काय सांगितलं? अंगातले काढू शकत नाही तो कुठला? तम आणि रज. आज प्रत्येक संसार वेगवेगळे आहेत का नाहीत? सासू नको असणारे आहेत का नाहीत? किंवा असली तरी आमचा मी बघतो असे असणारे आहेत का नाहीत? कारण का? हा, रज. सत्वगुणामध्ये काय येतं आहे बघा बरं? पवित्रता, मधुरता, धैर्यता, संतुष्टता, हर्षितमुखता, नम्रता, आज्ञाकारी, परोपकार, नियमितता, उदारता, आत्मिक प्रेम, शुभभावना, सहनशीलता, क्षामशील आणि रमणीकता, सत्यता. हे अक्षर तू खाडो काय बंद कर. सत्यता हे किती गुण आले? सत्वगुणात 16 गुण आहेत. हे माहित होतं का? काय सांगतोय? रज तम सत्व एवढं माहित आहे. आणि सत्वगुणात हे सगळे 16 गुण अंतर्भूत आहेत. आणि यातला कुठला गुण आपल्या अंगात दिसतोय का बघा बरं? समजतोय ना विषय? बघा, राम नाम तुम्ही सुरू केलं, श्रीराम जय राम जय जय राम, ओके. शिवनाम तुम्ही सुरू केलं, ओम नमः शिवाय. पण ते महाराज पकडले, त्यांचं नाम सुरू केलं, गण गण गणात बोते. फ्रिक्वेन्सी आहेत मंत्राचे. काय फ्रिक्वेन्सी कशा सुरू केलं? ही सगळी जे मंत्र सांगितले, चुकून राम म्हणला संध्याकाळी जेवला घरी येतो बरं का, काय विला बसतो, चुकून म्हणला. तुम्ही सांगाल आज संध्याकाळी मी बाहेर फिरायला जाणार आहे, आज काय तू येऊ नकोस. आणि 2 दिवस घरी न्यायचं आहे मी, तर मग 2 दिवस पुढचा प्रश्न भेटला. नको असणाऱ्या व्यक्तीला जर घरी येण्याचं जर आपल्याला आमंत्रण द्यायचं नसेल तर टाळणं सोपं असतं आपल्याला. मंत्राच्या फ्रिक्वेन्सी आहेत. फ्रिक्वेन्सी आपण ज्या मुखातून पास करतो, श्रीराम जय राम जय जय राम, हे फ्रिक्वेन्सीचं कारकत्व काय करणार माहिती का तुम्हाला? अरे मंत्र म्हणता का नाही, फ्रिक्वेन्सी येते का नाही बाहेर, कारकत्व काय त्या मंत्राचं कोण सांगेल? संन्यस्त अवस्था. काय सांगितलं? पहिल्यांदा सगळ्यांचं पटलेलं असतं, नंतर हळूहळू पटणं बंद होतं, बरोबर ना? आधी मुखा असतो, मुखा म्हणजे बोलणारा, बडाबडा करणार, नंतर मुखा होतो, नंतर अंतर्मुख होतो, नंतर मौनात जातो, आणि नंतर सगळी जवळची आहेत ती तो कशी वाटायला लागतात. काय कळलं? तुम्हाला एक तत्व पाहिजे ना, एक तत्व पाहिजे ना, बाकीचे लांब जाणार. मग आम्हाला तत्व कसं पाहिजे? प्रपंच करून परमार्थ करणं तत्व पाहिजे, बरोबर ना? मग तो मंत्र किती वेळा म्हणला पाहिजे दिवसातनं? जास्तीत जास्त 3 वेळा.
काय बोललं, लोणच्याबरोबर स्वयंपाक तुम्ही जर म्हणता लोणच्याबरोबर म्हणलं 2 चपात्या खावा, खाल तुम्ही. बायकोला तर काय पर्याय, स्वयंपाक भाजीच केली नाही तर काय करणार तुम्ही, खाणार की. पण आतून इतकं जळणार तुम्ही, ती साधी भाजी करता येत नाही हिला, जळणार ना. सगळ्यात प्रखर मंत्र शिवमंत्र, ओम नमः शिवाय. आवडतो म्हणून म्हणू नका, गुरुने दिला तर म्हणा, तुम्हाला सगळं आवडतं. ज्या देवाला जाल, ज्या मंदिरात गेला, मरियेच्या मंदिरात गेला, मरिये माते प्रसन्न, आवडली, पण ती बकरं मागणार, तिला जे काही पाहिजे ती मागणार ना. हा, मंत्र घेतला, फ्रिक्वेन्सी विषय लांब राहील, तुम्हाला माहित नाही. समजा फ्रिक्वेन्सी कधी प्राप्त होतील, 12 वर्ष असलं तर तो मंत्र 12 वर्ष किमान केला पाहिजे. पण तुम्ही मंत्र केले आणि घेतल्यानंतर, मंत्र केल्यानंतर तुमच्यात काय आहे, रजगुण जास्त आहे, तमगुण जास्त आहे का सत्वगुण जास्त आहे, हे 64 योगिनीवर बघत असतात. तुम्ही काय म्हणतात, देव काय समोर येत नाही, परीक्षा आपली काय घेत नाही. काय सांगितलं, देव काय समोर येत नाही आणि परीक्षा आपली काय घेत नाही, बरोबर ना. तहसीलदार कार्यालय किती लोकांना माहिती आहे, पुष्कळ लोकांना माहिती आहे, फक्त मला माहित नाही. गावात जर काही भांडणं झाली तर तुम्ही डायरेक्ट तहसीलदाराकडे जाल का ग्रामपंचायतीमध्ये जाल, हा का डायरेक्ट नरेंद्र मोदीला फोन करून सांगा, हॅलो मोदी साहेब, गटारामधलं पाणी जारी झाले, काय करायचं सांगा मला. हा, आताचे पंतप्रधान मोदी आहेत, पुन्हा जे जे पंतप्रधान तुम्ही ते तुम्ही 3-4 जाल का, हाय सिक्युरिटीकडे जाल का, तुमची कंप्लेंट त्यांना कराल का तुम्ही, तर तुम्ही काय कराल, स्थानिक कोणतरी बघाल ना. मग तुमचा प्रश्न काय आहे, 2 BHK पाहिजे, 50 लाखाची गाडी पाहिजे, है ना, पोटापुरतं अन्न पाहिजे, नोकरी पाहिजे. मग याकरता रामाने खाली काय यावं, याकरता शिवाने खाली काय यावं, विषय कळतोय का. मग होणार काय, शिव उपासक एखादा या जन्मातला किंवा गेल्या जन्मातला, तो या जन्मात नास्तिकही असेल, पण तो गेल्या जन्मात शिव उपासक असेल, अशा माध्यमाला शिव तुम्हाला गाठून देतील. तुम्ही शिव उपासना करताय म्हणून, आणि तुमचं ते काम मार्गी लावतील, देव खाली येणार नाहीत. काय कळलं, तुमची इच्छा काय, देवानं खाली यावं, दर्शन द्यावं. कुठला गुण तुझ्या अंगाने बाबा यातला, बघा स्वतःला विचारायचं, मी पवित्र आहे का. स्वतःला आपले प्रश्न आपल्याला विचारायचे, स्वतःला विचारायचे. असं म्हणायचं तू पवित्र आहेस का, असं नाही म्हणायचं. अजूनही आपण पाषाणामध्ये असणाऱ्या देवत्वाला अभिषेक घालतोय म्हणजे पवित्र नाहीये. काय सांगितलं, पाषाणामध्ये जे देवत्व आहे, नाव कुठल्याही देवाचं घ्या, त्याला तुम्ही अभिषेक घालताय का नाही आज, आणि ते घातले, काय सुंदर अभिषेक झाला, 1 नंबर काम झालं, मस्त झालं, समाधान वाटलं, देवीचं दर्शन, देवादर्शन सुंदर झालं. त्या पाषाणी मूर्तीमध्ये असलेलं चैतन्य तुम्ही नुसतं बघितल्यानंतर तुमच्यातलं असणारं काय निगेटिव्ह पॉवर ती लांब गेली, तुम्हाला समाधान झालं, म्हणजे तुम्ही पवित्र आहात का. तुमच्याकडे कोणीतरी बघितलं आणि का बघावं, पण बघितलं तर त्याला काय वाटलं पाहिजे,
त्याला असं वाटलं पाहिजे का पुन्हा तुमच्यापाशी यावं, का असं वाटलं पाहिजे रस्ता बदलून जावं? त्याला जर असं वाटलं की आपण पुन्हा यावं, तर पवित्रता तुमच्यामध्ये येण्याकरता काय केलं पाहिजे? कोण सांगत? तू सांगणार आहेस? निसर्ग नियमाचा पहिला नियम कुठला माहिती आहे का? देवाणघेवाण व्यवहार 24 तासात करायची. काय निसर्गाचा नियम आहे पहिला? बरोबर ना? मग आपण देवाणघेवाण किती वर्षात करतो? जातोय कुठे पळून? हा, उद्या पेमेंट करतो की इथेच राहणार आहे मी, परत पैसे देणारच आहे. आता म्हणजे तू घाल, आता आणलीच नाही तुम्ही. केलेली ऊर्जा उपासनाची शक्ती अपवित्र बनते, पवित्र राहत नाही. आपल्याला वाटतं काही कळत नाही. आपल्याला काय वाटतं? पुढचा काय येडा आहे. बघा ना, जी व्यक्ती एखाद्या करता मागण्यासाठी 4 तास तुम्हाला प्रेशर करत, दिकिरे दिकिरे दिकिरे, म्हणजे त्याच्या माइंडमध्ये तुम्ही घुसला का नाही? आणि पॉझिटिव्ह घुसला का निगेटिव्ह घुसला? हा, आता सोपं गणित घ्या. तुमच्या साधनेला तुम्ही अर्धा तास वापरता, अर्ध्या तासामध्ये 5 मिनिटं मन लागलं तर लागलं, 25 मिनिटांवर वाऱ्यावर गेलं मन, गेलं का? तर तुमचा नितध्यास देण्याचा म्हणजे तुमच्याकडनं येण्याचा ज्याला कोणाला असेल तो 4 तास तुमचं स्मरण करतोय. म्हणजे तुमची जी अर्धा तासामधली 5 मिनिटाची फ्रिक्वेन्सी भगवंताला शरण जाण्याची असेल किंवा काही मागण्याची असेल, त्याच्या किती पट ही फ्रिक्वेन्सी जास्त झाली. सिद्धांत कळतोय तुम्हाला? हरकत नाही, तुम्ही त्यावेळेस तुमच्यापाशी पैसे असतील, सुख असेल, समाधान असेल, शांती असेल, पण ती राहणार नाही. का राहणार नाही? कारण त्याची फ्रिक्वेन्सी तुमच्यामध्ये अटॅक करते. कुठली? त्याला काय पाहिजे तुमच्याकडनं जे तुम्ही थांबवून ठेवले. परमेश्वर काय करतो माहिती आहे का? त्याचा निगेटिव्ह फोर्स तुम्हाला जोडून देतो. बघा ना, साध आणि प्रतिसाद ठरलेले आहेत का नाही? आता लाईट तुमची चालू आहे, लाईट आहे, बटन दाबलेच नाही, चालू होईल का? बटन दाबले की ते लाईट चालू होणार, कनेक्शन जोडलंय. तर तुम्ही कोणाला ते देणार आहात आणि तुम्ही त्याला देत नाहीये, त्याच्या मनात जितक्या वेळ तुमचा विचार येणार की मला ह्याचं यायचंय, तुम्हाला तो मागणार, कालांतराने तुम्ही दरिद्री बनणार. तुम्ही दरिद्री बनणार. कोण? जो देयक आहे तो दरिद्री बनणार. तो तर ऑलरेडी दरिद्री आहेच, त्यापेक्षा नसेल काय समजा तर. त्याला कर्म सिद्धांत म्हणायचं. म्हणून कुणाचं देणं ठेवू नये, पवित्रतेची पहिली पायरी. मग ते सख्खे आईवडील का असणार? सख्खे आईवडील म्हणजे जन्मदाते ते आईवडील. मानलेले पण काही असतात ना. माझी ही मानलेली आई आहे, माझे मानलेले बाबा आहेत. ते का मानतो विषय नंतरच, त्यात मला काय घुसायचं नाही. बघा ना, तुम्ही संत घ्या, ऋषीमुनी घ्या, देणं ठेवत नाहीत कोणाचं. आणि मनुष्य घ्या, देत लवकर बिलकुल नाही. कुठं पळून जातोय, उद्या देतो, परवाच येणार आहे, पुढच्या वेळेत काम होणार आहे. आणि तो मात्र भगवंताला अभिषेक घालतोय, मंत्र म्हणतोय, प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतोय. प्रसन्न कोण होतंय? गण. देव नाही प्रसन्न होणार. पहिला गुण कुठला आहे बघा? सत्य. आपण काय करतोय? रजतमसत्व, सत्वातला पहिला गुण सत्य. कुठला? पवित्रता. आपण ऐकत आलो काही की आपल्याला सत्वगुणी पाहिजे. सत्व म्हणजे काय पाहिजे? काय नक्की सत्वगुणी म्हणजे? सुंदर वाक्य आहे.
गोदावरी तिरी पवित्र ती शिरडी, घेतली समाधी साईनाथे. शिर्डी पवित्र आहे घाण काढण्यासाठी. बघा ना, गंगेला जर तुम्ही गेला, हाडं बुडवून माघारी आला आणि पुन्हा पाप केलं, गंगा काय म्हणती, जेवढ्या वेळेस तू हाडं बुडवलीस तेवढंच काढलं तुझं. त्याच्यानंतर तू जे काय पाप केलं ते पुन्हा हाडं बुडवायला माझ्याकडे ये. पण रोज आपण आरती करतो ना, सौख्यदाता राजेवा चरण रजातळी. जीवाला सौख्य दे, सौख्यदाता राजीवा चरण रजातळी. द्यावा दासा विसावा भक्त. दास ही अवस्था विसावी. मी काय करतोय, मागतोय तुला दासत्व दे मला. लीनता पाहिजे. काय पाहिजे? आता काही माणसं काय करतात बघा बरं, तोंडानं गोड बोलतात, मिठू 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 मिठू. तोंडानं गोड आहे, आतून सगळं कसं आहे, धोड आहे. उद्याच करू बाळा, काहीच काळजी करू नकोस, चेक उद्यापासून होणारच आहे, परवा पैसे अकाउंटला मिळतील. उद्या फोन केला, उद्याच होणार आहे, आज झालेलं नाही. काहीतरी टेक्निक असेल, टेक्निकल इश्यू काहीतरी असेल, नेट बंद असेल. जी मधुरता आहे ना ती जिभेवर पाहिजे, तोंडातली नको. काय सांगितलं? म्हणून जी माणसं तोंडावर बोलतात ती घातकी असतात, फक्त समजून घ्या. आणि जी माणसं तोंडावर खडखडीत बोलतील माझ्यासारखी, मलाच काय नसते हो. सोन्या बाळा, आणि माणसाला गोड बोललेलं फार आवडतं, खरं बोललेलं आवडत नाही. काय कळलं? बघा ना, एक मैत्रीण आहे आणि एक आई आहे ना. एखादा विषय मैत्रिणीपाशी तुम्ही उच्चारला, मैत्रिणीकडे तुम्हाला काय, त्या मैत्रिणीला तुमच्याकडनं कधी अपेक्षा असेल, हो काय प्रॉब्लेम नाही, आपण करूया, उद्याच्या वेळेस करूया. तो विषय आईपाशी काढला, मी अजिबात करायचं नाही म्हणजे नाही. मग मैत्रिणीला, आई आमची विषयी वागत नाही, तिला कळतं, भावनाच कळत नाही माझ्या. मित्र मैत्रिणी फार जवळ, फार गोड बोलतात, मिठू 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 मिठू. मग त्या मैत्रिणीला सांगायचं, एक 5,000 रुपये दे, मागू नकोस. तू माझी मैत्रीण आहेस का नाही, तू माझा मित्र आहेस का नाही, 5,000 मला असे द्यायचे, पुन्हा मागायचे नाही, गिफ्ट म्हणून दे. मग तेव्हा ती म्हणते, मी कुठले देऊ. अनुभवती जाणे तिचे गुरुपदीचे रहिवासी. अनुभव घ्या, कुणाला भाळू नका, कोणाच्या आहारी जाऊ नका. या जगात आई वडिलांपेक्षा श्रेष्ठ कोणीच नाही. ज्यांना आई वडील आहेत ना ती पवित्र म्हणतो मी त्याला. ज्यांना आई वडील नाहीत त्यांना आई वडील गेल्यानंतर आई वडील काळजी कळायला लागतं. बाप असल्यानंतर आधार असतो आणि आई असल्यानंतर प्रेम असतं. बाप प्रेम तुम्हाला समोर करणार नाही आणि आई आधार तुम्हाला समोर देणार नाही. आई प्रेमच करणार, मी कसंही वागा, आणि बापाचा आधार राहणारच. पण मित्र मात्र वरनं टाकलेला पैसा खिशातला खंड कापून घेतील. लक्षात आलं का? म्हणून मधुरता कुठली पाहिजे? जिभेवरची मधुरता. ती कशात तयार होईल? नामस्मरणानं, मंत्रांना नव्हे, नामस्मरण पाहिजे. नामस्मरण कुठे गेलं पाहिजे? पिढा पिढा सुशोभीपर्यंत गेलं पाहिजे. आपण मंत्र म्हणतोय का नाही, राम 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 राम, हा मंत्र कोण म्हणते? राम राम म्हणता तुम्ही ना, मंत्र म्हणतोय कोण? हा, जीभ म्हणते. मग तो मंत्र, राम हा मंत्र नाममध्ये कधी जाईल? नामाचं मंत्राचं रूपांतर नामात कधी होईल? 3 नाण्यामध्ये गेला तर, पिढा पिढा सुषुम्नेमध्ये गेला तर, तोपर्यंत काय सगळा सोपस्कर आहे. म्हणजे काय, मी अर्धा तास साधनेला बसतो, हे लक्षात आलं? तर मधुरता कळाली का? मधुरता कुठं पाहिजे?
जिभेवर मधुरता पाहिजे. तोंडात खडीसाखर खाऊन फिरायचं नाही. काय आमच्या गुरुने सांगितलं मधुरता जिभेवर पाहिजे. तोंड गोड झालं पाहिजे की नाही कंटिन्यू. मग रोज सकाळी उठल्यानंतर खडीसाखरचा खाडा तोंडात. लक्षात आलं का? तर ती कशी आली पाहिजे? मधुरता कशी आली पाहिजे? आतून आली पाहिजे. ती नामाद्वारे येते है ना. पुढे काय सांगितलंय? धैर्य. तर धैर्य म्हणजे काय सांगता येईल? कोण सांगत धैर्य म्हणजे काय? धैर्यवान म्हणजे कोण? तुम्हाला सांगितलं बघा. आता तुम्ही गुरूंच्याकडे आला, नाही पटला गुरुचा एखादा विषय तुम्हाला, नाही पटला, पार्टनरला सांगितलं काय दादांचा उपयोग नाही का, अशी वागतात ते, ॲडजस्ट करून घेत नाहीत. मला अशी अडचण आली होती, त्यांनी मला सपोर्टच केला नाही. ओके. मंत्र कुठला म्हणतोय? ज्या गुरूंचा मंत्र, मंत्र कुणी दिला? गुरुने मंत्र दिला. आता गुरुनी जो मंत्र दिला तो अधिकार तुमच्या मातेला काय नाहीये? काय सांगितलं? गुरुनी मंत्र तुम्हाला दिला का नाही? तो मंत्र द्यायचा अधिकार मातेला का नाही, पित्याला का नाही, किंवा माता पिता त्या गुरुपदावर का जाऊ शकत नाहीत? काय सांगता येईल? उठा की, उठा जरा, उठून उभं राहा जरा, छान दिसाल तुम्ही, मागं बाफार बसलाय. हा माता आणि पिता मुलाला जेव्हा तुम्ही जन्म दिलेला आहे त्यांनी त्यांचं कारण हे नाही आहे की त्यांना त्याला तिथे काही शिकवायचं म्हणा किंवा गुरुपदावर जायचं, त्यांची तेवढी हे नाही आहे. त्यांचं बिकॉज ते एकत्र आलेले त्यांच्या सुखासाठी, त्याच्यामध्ये म्हणून त्यांच्याकडे ते इक्वल कर्म असा काय सांगतोय मी? म्हणजे काय? आई वडिलांचं कर्म दोघांचं इतकं इक्वल आहे की सॅम्पल तयार झालं. तुम्हाला भगवंतानं जन्म का दिला नाही डायरेक्ट? ज्या आई वडिलांच्या वासना, आई आणि वडिलांच्या वासना ज्या एकत्र झाल्या, त्या दोन्ही वासनांचं एक वासना तयार झाली. ती एक वासना म्हणजे तुम्ही. मग त्यांचा जन्म जो झाला होता हा कर्माद्वारे झाला, तुमचा जन्म तो कर्माद्वारे तयार झाला. इथं विषय वेगळा आहे, धैर्यता. इथं विषय काय आहे की तुम्हाला तुम्ही गुरु आधी गुरु करागर करू नका, करणार नसाल तर बिंदास काय हरकत नाही, रस्त्यानं चला. तुम्हाला कराड कुठे लागतंय माहित नाही, सातारा कुठे लागतंय माहित नाही, पुणे कुठे लागतंय माहित नाही, पाठी काय माहित नाही, लोकेशन काय माहित नाही, नुसतं पळत राहा, काय हरकत नाही. पण तुम्ही एकदा लोकेशन ठरवलं, मला कराडला जायचंय, साताराला जायचंय, पुण्याला जायचंय, मी कोणती मार्गस्थिती पाहिजे, ते काम गुरु करतोय. काय सांगितलं? गुरु काम काय करतोय? ते बघा, तुम्ही अतिशय हुशार आहात पण कुठल्या शाळेत गेलाच नाही. तुम्ही हुशार आहात पण कुठे शाळेतच गेला नाही, आणि तुम्हाला पुढच्या शाळेत जायला मागितलं सर्टिफिकेट पाहिजे. कुठल्या याच्यातून पुढे निघालायस तू? मी काय शाळा शिकत नाही, मला फक्त काय पाहिजे? सर्टिफिकेट पाहिजे. संस्था कुठली दिली का? कधी येणार नाही. हा का त्या संस्थेत तुम्ही आधी ऍडमिशन घेतलं पाहिजे. म्हणजे कोणतरी तुम्हाला गुरु पाहिजे, माध्यम पाहिजे, त्या तुम्ही ऍडमिशन तिथे घेतलं पाहिजे. आणि जिथं तुम्ही ऍडमिशन घेऊन ज्या उपासनेला तुम्ही लागताय त्या उपासनेला चिटकून राहिलं पाहिजे. ते धैर्य पाहिजे तुमच्यापाशी. नाहीतर आज रामाची उपासना गुरुने दिली आहे, आपल्याला आवडत नाही, कृष्ण आवडतो का? 16 सहस्र नारी तरी तो ब्रह्मचारी. तुमच्या जीवाला कुठली देवता आवश्यक आहे हे गुरुना माहीत असतं.
आणि त्या तुम्ही प्रवाहाच्या बाहेर गेला आणि दुसरी देवता पकडली की तुमची अवस्था काय होती तुम्ही बघा.